नमस्कार मंडळी. तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, आज मी बनवणार आहे अंडा मसाला. तर तुमच्यासोबत म्हटलं रेसिपी पण शेअर करूया. चला तर मग त्यासाठी मी घेतलेत बघा 2 टोमॅटो घेतलेत, 1 कांदा घेतला आहे आणि थोडासा पुदिना, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतलेले. सगळे हे छोटंसं मी कट करून घेतले. आता मी काही तव्यावरती भाजून घेणार नाही, डायरेक्ट मिक्सरला आपण वाटण करणार आहे. त्यासाठी मग अजून खडे मसाले पण लागणार आहेत. तर एवढे सगळे खडे मसाले घेतले. तुमच्याजवळ अवेलेबल जेवढे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकताय. आणि एकीकडे मग अंडे पण शिजवायला ठेवून दिले. जोपर्यंत अंडे शिजते तोपर्यंत म्हटलं मसाल्याचं आपण वाटण करून घेऊया. म्हणजे मिक्सरला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची पेस्ट रेडीमेड असली तरी तुम्ही ती वापरू शकताय. तर इथं अंडे पण आपले शिजत आले होते. तोपर्यंत इकडं कांदा मिक्सरला मी वाटून घेतला. छान असा बारका वाटून घ्यायचा, म्हणजे चांगली भाजला जातोय. तुम्ही तव्यावरती भाजून पण मिक्सरला केला तरी चालतो, पण आज मी वेगळ्या पद्धतीने करूया म्हटलं चला. आणि त्यामध्येच थोडीशी पुदिना घेतला होता आणि अद्रक, लसूण त्यातच मी मिक्सरला वाटून घेतलं आहे. सगळं एकत्रच वाटण केलेलं आहे. थोडं असलं का वाटण होत नाही, म्हणून त्यामध्ये छान असं बारीक पेस्ट करून घेतलं बघा. मग नंतर लगेच टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची. तर छान बनते भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा. इथे टोमॅटोची पेस्ट पण तयार करून घेतली छान अशी बघा. आणि मग अंडे शिजले होते, मग सगळे सोलून घेतले. तुम्ही जेवढे तुम्हाला पाहिजे तितक्या प्रमाणात तुम्ही अंडे घेऊ शकताय. आणि मंद आचेवर असे फुटले नाही पाहिजेत. पाण्याला उकळी आली का छान असे शिजवून घेतले, म्हणजे व्यवस्थित शिजले जातात अंडे. मग ते तुम्हाला आपण ठेवायचे असले तरी अख्खे ठेवू शकताय, नाहीतरी मग कट करायचे. छान असे बघा अर्धे मी कट केले होते. तर छान बनते अंडा मसाला असा कट केल्यावरती. आणि ते मग आपण कढईमध्ये किंवा तव्यामध्ये तुम्ही भाजून घेऊ शकताय. हळद, तेल, मीठ टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचे अगोदर, म्हणजे टेक्स्चर पण छान येते भाजीला आणि खायला पण टेस्ट लागते. तर कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकले, थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. म्हणजे मीठ टाकावं लागते, मीठ नाही टाकलं तरी थोडा ठसका लागतो. त्यामुळं मीठ टाकून छान असं बघा हळूवार हलवून घ्यायचं, म्हणजे पिवळा डील आपला बाजूला नाही झाला पाहिजे. व्यवस्थित पलटी करून छान असं मी भाजून घेतले. तुम्हाला अंडा भुर्जी आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि वेगवेगळ्या रेसिपी शेअर करायचा प्रयत्न करेन. छान असं बघा मी भाजून घेतलं एकीकडं. मग लगेच त्यामधलं काढून घेतलं एका भांड्यामध्ये. मग त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे, तर जेवढं आपल्याला लागते तेवढं तेलाचं प्रमाण घेतलं मी भाजीला. मग त्यामध्येच थोडीशी जिरे आणि खडा मसाला घेतला आहे. मग त्यातच आपण अद्रक, लसूणची पेस्ट केलेली कांद्याची छान अशी भाजून घेणार आहे मंद आचेवर. थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मसाला आपला पटकन भाजला जातो आहे आणि व्यवस्थित पण भाजतोय. 5 मिनटं छान अशी परतून घ्यायचा कांदा, लसूण वगैरे सगळा. अद्रक पण आहे त्यामध्ये, पुदिना आणि टेस्ट छान येते. कांद्याची पेस्ट भाजल्यावर वरून टोमॅटोची पेस्ट टाकली. तेही छान 5 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायची. अगोदर मीठ नसेल टाकलं तर नंतर वरून पण थोडंसं टाकू शकताय. तेल सुटूपर्यंत थोडंसं मी वरून टाकले बघा, थोडीशी अगोदर टाकलं नाही. त्यामुळं छान असा मसाला लगेच भाजला जातो. त्यामध्ये मग आपल्याला थोडीशी हळद पावडर, घरचा लाल तिखट तुम्ही कोणता वापरताय ते घरगुती, आणि 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर पण घालू शकताय. तुमच्याकडे गरम मसाला असला तरी थोडासा घालू शकताय तुमच्या आवडीनुसार. तर लहान मुलं खातात त्यामुळं मी खडा मसाले घातलेत ऑलरेडी, त्यामुळं घातले नाहीत. आणि थोडंसं मी दही टाकले. दही टाकल्यामुळं टेक्स्चर खूप छान येते. आणि ते एकजीव छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं आपल्याला जितकं प्रमाणात पाणी पाहिजे तितक्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं. त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपला अंडा मसाल्याचं अंड्याचं कालवण होऊन बसतंय. त्यामुळे थोडंसंच मी टाकले. आणि ग्रेव्ही पण छान बनते दही वापरल्यावर, आणि टेस्टही खूप छान लागते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि थोडंसं चवीपुरतं मी मीठ वापरलं ह्याच्यामध्ये. आता आपण अंडी फ्राय केली ती थोड्या वेळानं टाकणार आहे. 5 मिनिट आपण छान अशी शिजवून घ्यायची ही ग्रेव्ही. आणि त्यामध्ये मग आपली फ्राय करून घेतलेली अंडी, तर बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, तर मस्त भाजी बनली बघा. अगोदर आपण थोडंसं मीठ टाकलं होतं, नंतर थोडंसं चवीपुरतं तुम्ही वापरू शकताय. अंदाजेनुसारच टाकायचं, नाहीतर खारट भाजी होऊ शकते. बघू शकताय किती छान असं टेक्स्चर आलं आहे भाजीला, खूपच छान आले. आणि वरून एखादं अंडं आपण बाजूला काढून ठेवायचं आणि वरून किसायचं.
तर एकदम टेस्टी भाजी बनते, म्हणजे पिवळा डिल वगैरे सगळं मिक्स होतं आहे त्यामध्ये. तर आपलं ताट तयार आहे. तर या जेवायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा.